तर नमस्कार मंडळी, सुस्वागतम. तर आज रविवार दिनांक 28/9/2025 श्री आई केळंबिका देवी पालखी सोहळा मिरवणूक होती. पण आमका काय गावात जाऊक नाही भेटला, पण पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडो हीच आई चरणी प्रार्थना करतोय आणि आमच्या दिवसाची सुरुवात करतोय. काल रात्री नाईट का असल्यामुळे मी तर सकाळी घरी जाऊन निघाले होते. मंडळीनं रात्रीपासून पाऊस पण मरणाचा लागता हो. तर मंडळीनं 8:30 वाजता तर मी घरी येऊन पोचले होते. घरी इल्याबरोबर मी आधी पहिले कपडे धुवून घेतले. कपडे धुवून झाले तसे मी आंघोळ बिंघोळ केली आणि आरशात जरा वाईट शायनिंग मारली. सकाळी तर नाश्त्यात फ्राय भात बनवलेलो होतो. मग काय तारक मेहता लावला टीव्हीवर आणि आपलं मी भात खाऊक सुरुवात केली. नाश्ता करीसरच मंडळीनं आपल्या 11:30-12 वाजले. 1 वाजूक इलो तसोच मी आपलं किचनमध्ये गेले आणि मस्तपैकी बेसनच्या पिठाची पोळी बनवूक सुरुवात केलं. तुम्ही म्हणशाल आता ही पोळी या की नकाशा असो. मग पटकन जेवण बिवून घेतला. बाहेर तर काही पाऊस जावचा नावच घेत नव्हतो, एवढं मरणाचं लागत होतो आणि काही बाहेर जाऊची पण इच्छा होत नव्हती हो मंडळीनं. 4 वाजलेत तसे चाय वांगडा खाऊक तर काय नव्हता, म्हणून खाली दुकानात जाऊन 2 बिस्किट पुडे आणि भेळचा पाकिट एक घेऊन इलोय. चाय पिऊक घेतलंय तसं गावावरनं फोन इलो होतो. पोर तर सगळे पालखीसोबतच होते आणि हो बघा माका कसं वेडावून दाखवता गावाक नाही इलंय म्हणून. मंडळीनं मुंबई किल्ल्यावर असाच होता. गावात काय कार्यक्रम असलो आणि त्या कार्यक्रमात आपल्याला जाऊक नाही भेटला की आपलं जीव चुकचुकता हो. तर घड्याळ्यात तर 6 वाजले होते आणि आमका जाऊचा होता तर काकीकडे, म्हणून आरशात जरा थोबाड बघितले आणि मी निघाले तो काकीकडे जा. कारण गावावरना तर अळवाची पानं दिल्याने होती, ती काय आमका काय लावूक जमणार नव्हती, म्हणून मी काकीकडे घेऊन गेलो. सकाळी नेऊन दिलेली पानं काकीन तर लावून रेडी केला नव्हती. जास्त वेळ काय आम्ही ते थांबलाव नाही, तसेच निघाला पाना घेऊन. घरी येऊन तर मस्तपैकी टीव्ही बघत बसले होते. तर ह्या बघा आज रात्रीचा जेवण तर असा होता आमच्याकडे. तर मंडळीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत. तव सर देवा काळजी.